आता मात्र सामना 65 वरून 75-25 असा मॅच प्रिडिक्शन. 75% प्रेक्षक सांगतात की घोडगावचा संघ जिंकेल. बघूया या चेंडूर काय होतंय. एक नंतर पळून काढली जाते. एका धावेने काही धाव संख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 13. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज. 6-18. खरं तर क्रिकेटमध्ये 6-18 आजच्या झटपट क्रिकेटमध्ये आणि ज्या प्रकारची फलंदाजी करणारे फलंदाज ज्या प्रकारे चेंडू आहे आजकाल वापरले जातात त्याच्यावरनं या 6 चेंडूमध्ये 18 धावा फार मोठ्या नसल्या तरी महत्त्वाचा फलंदाज करण पाटील बाद झालेला आहे, शुभम पाटील बाद झालेला आहे, योगेश पाटील आहे आणि रोहित ठाकरे. डिंगडॉंग वडोलीच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 29 धावा दिल्या होत्या. फरमान भुरेने मारल्या होत्या. जय विश्वकर्माने 30 मारल्या होत्या भादवड संघाविरोधात. त्याच्यानंतर अकलोलीच्या मैदानावर तेजस गणेशपूरकरने 5 चेंडूमध्ये 25 मारल्या होत्या. 6-18 पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज मैदानामध्ये रोहित ठाकरे का काय? रोहित ठाकरे आपली क्षमता दाखवेल का? 6-18 निर्धाव चेंडू. आ 6 चेंडू 4 षटकार मारले होते. दिल्या नव्हत्या बरोबर. वाईटचा रिव्ह्यू घ्या घ्या ना, आम्ही नाही घेणार. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सिंगल डबलने मॅच ऑन होते हे आजकालच्या क्रिकेटपटूंना पटत नाही आणि सामना आणखीन कुंठित अवस्थेमध्ये होतोय. 5-18 4-18 सिकंजा कस रहे हैं. चार 18 6-18 वरून 5-18 5-18 वरून 4-18. सूरज पष्टे 3-18 3-18. मी म्हटलं करण पाटीलचा हा संघ एक खांबी तंबू आहे. करण पाटीलला बाद केलं सामना ऑटोमॅटिकली विरोधी पक्षाच्या खिशामध्ये येतोय. कारण ती धमक दुसऱ्या कुठल्या फलंदाजामध्ये आतापर्यंत दिसलेली नाही. पुढचा चेंडू एकच धाव मिळते. आता 2 चेंडू आणि 17 धावा. त्या करणं जवळजवळ गोलंदाजाने जर काही चुकी केली नाहीये, जर वाईड पडला आणि चौकार गेला असं काही होऊ शकतं. कारण गेल्या वर्षीच्या 1 लाख टुर्नामेंटमध्ये गातेसला असं झालं होतं. शेवटचा चेंडू आणि कंपल्सरी 5 धावा 5 धावांची गरज असताना 4 धावांची 7 पाहिजे होते ना. राहुल भोईर ज्या टीमच्या मागे पाठीराखी राहिले त्या टीमने या मैदानात गटातून सर बाजी मारलेली आहे. असं नाही राहुल भोईर. बरं पुढचा चेंडू बघा. वाईड बॉलचा इशारा. 1 धाव पुढे सरकते. धाव संख्या जाऊन पोहोचते 15. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज. पुढचा चेंडू सूरज पष्टे राईट आमोवा. रोशन जगन्नाथ पाटील यांच्याकडनं आमच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेले. धन्यवाद. निखिल पाटील यांच्याकडनं दररोज नाईटला प्लेअर ऑफ द नाईट या ठिकाणी स्मार्ट वॉच आभारी आहे. पारितोषिक आहे. आज कोण पटकवणार स्मार्ट वॉच याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत. आता एक सामन्यातली औपचारिकताच बाकी आहे. नाही
पेनल्टीला बस ना नांदिला